आले आले. लाऊड ऍक्शन्स करणार दिसला. लाजला का तू? लाजला का पण? एकच कांडे आवडीच्या जागी काहीतरी वेगळं बोलली. चालू आहे ना आपण ना काय पाहिजे. इथे कमेंट असतं हाय ब्रो. हाय 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 गाईज हाय हॅलो हाय. सो कसे आहात तुम्ही सगळेजण. आणि पोरी पोरी तुझ्या नादान 2 हे ऍड होतोयस का हर्षवर्धन? ऍड करतो तुला. जर फ्री असशील तर ऍड हो. येस येस नक्की दादा नक्की ऍड हो. अवेलेबल असशील तर सांग लगेच ऍड कर. येस तर गाईज तुम्ही बघितलं का पोरी तुझ्या नादान 2 हे सॉन्ग. कसं वाटलं तुम्हाला गाणं आम्हाला कमेंट करून सांगा. अँड थँक्यू 500K प्लस व्ह्यूज गेले सॉंगला. येस प्रेम देताय तुम्ही. थँक्यू. खूप कमी तासामध्ये Constant राहूया. येस खूप कमी तासामध्ये एवढे व्ह्यूज गेले Yes. आणि 1 मिलियन पण जवळच आहे. तर करून टाका तेवढा पण. शेअर करा जास्तीत जास्त आजच सॉन्ग. करा शक्य. आजच करा कारण एक नवीन रेकॉर्ड बनेल त्याचा पण. नाही बरोबर बोलले. आज हाच बोलणार आहे माझ्या जागी. तर यालाच दिलंय बोलायला. आणि सिद्धार्थ सर बघतच असते. हा सो आता टाइम आला आहे प्रशांत दादा सरांचा. सर माझा टाइम नाही माझी वेळ आलेली आहे. घड्याळ आलेला आहे. सो थँक्यू सो मच. पहिल्यांदा सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. कारण फर्स्ट पार्ट झाल्यानंतर सेकंड पार्ट करणं तेवढं चॅलेंजिंग होतं आमच्यासाठी. कारण गाणं हे मी ऑलरेडी कंपोज केलं होतं जेव्हा मी परितुच्या नादान जेव्हा बनवलं. त्याच्यानंतर साधारण 6 महिन्यामध्ये मी हे गाणं बनवलं होतं. मुखडा वगैरे सगळं रेडी होता. आणि त्याच्यानंतर हे गाणं आम्ही रिलीज करत नव्हतो किंवा करत नव्हतो. कारण नवीन नवीन कंपोजिशन्स ऑलरेडी नवीन नवीन गाणी फ्रेश गाणी होती. बट नंतर अचानक असं वाटलं की सेकंड पार्ट करावा. आणि अचानक परितुच्या नादान हे गाणं आलं. याच्याबरोबर आम्ही अजून एक गाणं ॲक्च्युली या गाण्याच्या आधी अजून एक गाणं आहे त्याचं आम्ही सेकंड व्हर्जन रेकॉर्ड केलं कुणाल गांजावाला सरांच्या आवाजात. आणि त्याच्यामुळे मला वाटलं की परितुच्या नादाने ते बट ऑब्वियसली ते अल्बम सॉन्ग नव्हतं. त्याच्यामुळे इच्छा होती की आपल्या एखाद्या जुन्या गाण्याचं सेकंड व्हर्जन आपण करायला हरकत काय म्हणजे बघूया. आणि भरभरून प्रेम दिलं तुम्ही. 500K 100K लवकर झाले. कमेंट्स 4000च्या वरती केलेले आहेत. म्हणजे खूपच जास्त अनएक्सपेक्टेडली तुम्ही एवढं प्रेम दिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. त्या सगळ्या संपूर्ण टीमच्या. आता इथे पूर्ण टीम नाहीये अजून खूप लोक आहेत. 800 रील्स पण झाले. येस 800 प्लस रील्स म्हणजे 1000 रील्स अजून अर्धा दिवस पण नाही झालाय आणि 1000 रील्स झालेले. आता 7-7.5 तास झाले असतील. आणि जवळजवळ 800 रील्स आहेत. प्लस कमेंट्स आहेत 75,000 काहीतरी 75,000 लाईक्स आहेत. आणि कमेंट 4000च्या वरती आहेत. सो हे सगळं अनएक्सपेक्टेड होतं. म्हणजे असा एक्सपिरियन्स मी खूप कमी गाण्यांना केलाय. माझी बायको आपली यारी मी नागपुरा असे खूप कमी गाणे आहेत ज्या गाण्यांना इव्हन मला वाटते परितुच्या नादांचं फर्स्ट पार्टला पण एवढा चांगला रिस्पॉन्स सुरुवातीला नव्हता जो तुम्ही आता देताय. सो होपफुली तुम्हाला आवडेल. गाणं आवडलं असेल आणि जास्तीत जास्त तुम्ही शेअर कराल. कारण तुम्ही शेअर केलात तर आम्हाला सपोर्ट भेटेल आणि आम्ही अजून चांगलं काहीतरी करून आणू. सेकंड पार्टमध्ये तुम्हाला पहिल्या पार्टमध्ये बॉब आणि संजना होती. सेकंड पार्टमध्ये निक आणि सानिक आहे. जर या गाण्याला तुम्ही भरभरून प्रेम दिलं तर थर्ड पार्टमध्ये अजून काही कलाकारांना घेऊन आम्ही थर्ड पार्ट हिरोईनला बहिरी म्हणजे पहिल्या याच्यामध्ये संजनाने एक मुक बधीर भूमिका साकारली होती. ही अंध होती. आणि पुढच्या याच्यामध्ये बधीर आम्ही करू. बधीर ऍक्च्युली हा पण होता या गाण्यामध्ये. माझं विसरले बोलतच नाही कोण माझ्यासाठी. आणि सानिका सोबत खूप सारी सानिकाने 4 गाणी केली या सीझन मध्ये. त्याच्यात 2 गाणी आमच्या सोबत केली आणि एक विजय सोबत तिने रूप साजरे केले.
सो तिची जी ग्रोथ बघतोय आम्ही, खूप छान ग्रोथ आहे खरंच, आणि एक्सप्रेशन वाईज किंवा डान्स वाईज खूप आणि परफेक्टली दोघांची जोडी परफेक्टली गेलेली आहे. कारण ते दोघंही क्यूटचे लहानसे असे आहेत, त्याच्यामुळे दोघंही सूट झाले एकमेकांना आणि त्यांचा डान्स पण खूप सुंदर झालेला आहे. निक मला वाटते एक चांगल्या डान्सर्स मध्ये निकचं नाव येतं ज्या कलाकारांचं आम्ही काम केलेलं आहे. प्रॉपर डान्स. येस, सो त्याच्यामुळे त्यांनी तर तोडच डान्स केलाय. पण त्याच्यानंतर सानिकाने सुद्धा खूप चांगला डान्स केला आणि याची तारीफ सचिन दादा स्वतः करतो. आणि सचिन दादाची खूप मेहनत आहे या प्रोजेक्टच्या मागे. आम्ही खूप कमी वेळात प्रोजेक्ट केलाय, म्हणजे आमचा 3 दिवसात पूर्ण तयारी करून आम्ही 4थ्या दिवशी शूटला अशा पद्धतीने ते झालं. कारण याच्या आधी दुसरं गाणं शूट होणार होतं, पण अचानक हे गाणं स्विच झालं आणि अचानक मग तिला फोन केला मी आदल्या दिवशी. आदल्या दिवशीच फोन केलाय आणि ती तयार झाली आणि सकाळी ती 8 वाजता आली आणि आम्ही साधारण 2 वाजेपर्यंत कॉस्ट्युमचं करून आपण निघालो ना. 2 वाजता कॉस्ट्युम करून स्टुडिओला आम्ही एकदा गेलो आणि तिथूनही निघाले आणि मी 2 दिवसांनी मग गेलो. आणि निकला पण आम्ही असं नाही की खूप आधीपासून डोक्यात होतं की निक शिंदेच असावं, बट सगळ्यांचा अप्रोच म्हणजे सचिन दादाने स्पष्ट सांगितलं की ह्या गाण्यामध्ये मी डान्स बघतोय, मला एक डान्सर हवाय. सो डान्सर म्हणून मला सगळ्यात आधी निकच दिसला. सो त्यामुळे मग मी निकला अप्रोच केला आणि निकने हे गाण्यामध्ये केला. पेमेंट पण खूप मजबूत घेतली त्यांनी, पण ठीक आहे. त्या पेमेंटच्या डबल त्याने डान्स केलेला आहे. बापरे, ट्रक भरून घरी पेमेंट आलं. हा, ट्रक भरून पेमेंट आलेलं आहे जसं त्यांनी सांगितलं. मी आता काय बोलत नाही पुढे, म्हणजे मी काय बोलत नाही आता ह्याच्या पुढे. सानिका. येस. नादखोळा म्युझिक वरती सेकंड सॉन्ग आहे माझा आणि 1 महिन्यात झालं होतं. मागच्या 15 तारखेला हुरपरी रिलीज झालं होतं आणि त्याला पण तुम्ही सगळ्यांनी खूप खतरनाक रिस्पॉन्स दिला होता. पण त्याच्यापेक्षा जास्त पोरी तुझ्या नादान 2ला भेटतोय. ऑलरेडी मी पोरी तुझ्या नादांची खूप मोठी फॅन होते. ज्यावेळेस मी रील्स बनवायला स्टार्ट केलं होतं त्यावेळेस मी पोरी तुझ्या नादांवर रील्स बनवायचे आणि कधी वाटलं पण नव्हतं की याच्या जर्नीमध्ये आपण पुढे कुठेतरी पार्ट असू पोरी तुझ्या नादान 2चा. सो आणि तुम्हाला विके आणि सारा पण आवडतात आहेत आणि सगळे बोलतात आहेत की खूप इमोशनल आहे, खूप हार्ट टचिंग आहे. की यांनी कळतं की ऍक्टिंग लोकांना कुठेतरी मनाला नक्कीच लागली आहे. सो थँक्यू सो मच असाच सॉंगला सपोर्ट करत. आणि यांच्या जोडीवर आहे ना खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला मला. म्हणजे साधारण ऑडियन्स कडून तर येतोच, पण काही कलाकार किंवा काही टेक्निशियन्स यांच्याकडून की ते दोघं जण सुपरबली ते दिसलेत स्क्रीनवर. आणि निकची आतापर्यंतची बेस्ट पेअर आहे ही ना. सिद्धार्थ सर पण बोलतात की निक सिद्धार्थ सर इज वन ऑफ दी लेजेंड फ्रॉम मराठी इंडस्ट्री. आणि सिद्धार्थ सरांनी ऍक्च्युली ते डबिंग वगैरे सगळं सिद्धार्थ सरांनी ते वर्ड्स वगैरे दिले होते, कुणाल होता त्याच्यात. बट सिद्धार्थ सरांनी सांगितले इट इज अ बेस्ट पेअर. मी बघितलेली आहे स्क्रीनवर. भन्नाट पोरगीच्या वेळी सुद्धा एकमेकांना ते कॉम्प्लिमेंट करत होते आणि या गाण्याच्या निमित्ताने पोरी तुझ्या नादान 2ने सुद्धा ते कॉम्प्लिमेंट करतात एकमेकांना. आणि जेव्हा तर पेअर चांगली दिसली तरच मजा येते गाण्याला आणि त्या पद्धतीने झालेलं आहे. आणि असं नाही की आधीचे पेअर पण चांगले होते, बट या पेअरला थोडंसं वरचढ झाली कारण त्यांचा परफॉर्मन्स पण दोघांचा खूप चांगला आहे. सानिकाचा ही भन्नाट परफॉर्मन्स आहे आणि निकचा तर ऑलरेडी तुम्हाला माहितीच आहे. तर दोघांचा परफॉर्मन्स भन्नाट आहे आणि रेकग्नायझेशन कुठून येते तर इंडस्ट्रीमधून येते. याचा मला अभिमान वाटतो की मी यांच्यासोबत काम करत असताना फक्त यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मपर्यंत नाही तर यांचं तारीफ ही इंडस्ट्रीमधली लोक करतात. मराठी इंडस्ट्रीमधून खूप लोकांनी त्यांना हे केलेलं आहे, अप्रिशिएट केलेलं आहे. दोघांनाही माहिती आहे. त्यांचं रेकमेंडेशन जाते आता मोठमोठ्या प्रोजेक्टसाठी. काय आहे कसं आहे ते मी नाही सांगत, पण रेकमेंड केलं जातं त्यांना. म्हणजे मी नाही करत, पण इतर जे आहेत माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असतील किंवा इतरांच्या कॉन्टॅक्टमध्ये ते रेकमेंड करतात. सानिकाला घेऊन तुम्ही त्या प्रोजेक्टमध्ये काम केलं पाहिजे, निकला घेऊन केलं पाहिजे. सो हे त्यांचे मेहनतीचं फळ आहे की त्यांनी एवढं चांगलं काम केलेलं आहे. आणि थँक्यू सो मच जे बघतायत आणि जे खूप सपोर्ट करतात. जसं हर्षवर्धनचं बोललो मी, ही इज ऑलवेज सपोर्टिंग. ही इज वन ऑफ द फायनेस्ट सिंगर, म्हणजे मराठीमधलं खूप मोठं नाव. तरी सुद्धा तो आमच्यामध्ये आमच्यासारखाच होऊन बोलतो, आमच्यासोबत चॅट करतो, फोनवर बोलतो, आमचं पण बोलणं चालू असतं नेहमी. आणि तो नेहमी येतो एकदम पॉझिटिव्ह वाईब्स घेऊन येतो आणि तो इथे नसताना सोबत पण पॉझिटिव्ह वाईब्स असतात त्याच्या बोलण्यातून, त्याच्या चॅटिंगमधून वगैरे. सो अशी लोक आहेत. सिद्धार्थ सर असेल, कुणाल असेल, निखिल दादा,
बट असे इथं तो तर बॉलिवूडमधला माणूस आहे, पण सगळ्यांकडून पॉझिटिव्ह वाईब्स येतात खूप मोठे मोठे लोकांकडून. नानू असेल, आशिष पाटील असतील. आता आशिष पण आम्हाला भेटला होता, आशिष पाटील कोरिओग्राफर. त्यांनी सुद्धा खूप जास्त तारीफ केली, निकची खूप तारीफ करत होता. आणि सो अप्रिशिएशन मिळत आहे मराठी इंडस्ट्रीमधून खूप लोकांकडून. याच्या पलीकडे काय हवं आहे अजून. यांना खूप मोठं हे स्ट्रगल पिरियड आहे सगळ्यांचं, माझंही. आणि खूप लांबपर्यंत जायचं आहे आणि तेवढीच मेहनतीने अजून प्रोजेक्ट करायचं. माझ्याबरोबर एक माणूस आहे मागे जो कधी बोलत नाही, संकेत. आणि दोघं पण नाही बोलत, पहिला मी संकेतकडे जाईल. संकेत आणि आम्ही म्युझिक करतो दोघं. आणि ह्याला बघून घ्या, संकेत गुरव, जो मी मध्ये याचा फोटो टाकला होता मी की नेक्स्ट सॉंगचा हिरो. आणि असं आणि याचं नाव येत होते जेव्हा आम्ही गेस करायला सांगितलं निकच्या जागी, तेव्हा संकेत गुरव हे नाव यायचं. तर ऍक्च्युअली तो नेक्स्ट सॉंगचा हिरो नाही, नेक्स्ट सॉंगचा हिरो नाहीये. नेक्स्ट सॉंगचा तो माझ्या सगळ्या सॉंगचा म्युझिक पार्टनर आहे. तर आम्ही खूप चांगलं. काय वाटतं तू काय सांगशील? फर्स्ट पार्टला हा नव्हता, तो आता सेकंड पार्ट करताना थोडंसं काय वाटत होतं तुला की फर्स्ट पार्ट ऐकलंयस तू आणि सेकंड पार्ट आता तुला करायला लागते माझ्यासोबत, तर काय वाटतं? फर्स्ट पार्टच एवढा भारी झालेला की ते काय बोलतात, मी खुश आहे की मला खरंच तो सेकंड पार्ट मला करायला लागला. मी त्याचा पार्ट आहे त्या गाण्याचा. कंपोजिशन तर चांगलं होतं, सिंगर सगळ्यांनी सगळं भारी झालं. बट आता त्याच परत ऑलरेडी एक स्टेप पुढे करायचं होतं, कारण ते ऑलरेडी एवढ्या चांगल्या लेवलवर लोकांना माहिती आहे, त्यात आपण एक स्टेप मागे नाही येऊ शकत. पण सो तसा काही विचार होता. आणि आता रिस्पॉन्स बघून मला खूप भारी वाटतंय की जे केलंय आपण ते कुठेतरी लोकांना आवडतंय. आणि काय होत या दोघांचा परफॉर्मन्स बद्दल काय सांगशील? निक आणि सानिका ते तर अरे चांगलेच करतात. मी बघत आलो त्याची कामांनी ऍज अ डान्सर, ऍज अ ऍक्टर. किती आपण आता 4-5 गाणी तरी केली. सानिका बरोबर सेकंड सॉन्ग आहे आणि खूप भारी वाटलं मला. ओके, मस्त. भूषण जोशी कधी बोलत नाही, असा बोलत असतो. तर भूषण काय बोलतो? सोनाली कशी गायली हा गाणं? आणि काय मस्त केलंय काम सर्वांनी. हा आमचा प्रोजेक्टचा सगळं सांभाळतो. हेड, प्रोजेक्ट हेड आहे, प्रोडक्शन हेड आहे, मॅनेजमेंट हेड आहे, प्री प्रोडक्शन सगळं त्यालाच बघायला लागतं. तर माझ्यासोबत तो एक मेन पार्ट आहे, सगळ्यात मेन पार्ट आहे. सो तो कमी बोलतो पण काम जास्त करतो. आताही तो मगाशी पण पोस्टर्स बनवत होता, मल्टी टॅलेंटेड. आता निक शिंदे, तुझा लाईव्ह सेशन आहे ना, तर तू पण बोललं पाहिजे असं मला वाटतं. आता समजत नाही कुठून सुरुवात करू, कारण एवढं प्रेम दिलंय सगळ्यांनी. म्हणजे असं होतं की जेव्हा आपण दादासोबत कोणतं पण गाणं करतो तर रेकॉर्ड बनतात आणि नाव लागतं की माझं पण त्याच्यामध्ये नाव लागतं की हा एक रेकॉर्ड बनतोय. आणि जसं माझी बायकोचा एक बनलेला, आपली यारीचा बनलेला, त्याचा पण मी पार्ट होतो. आता पोरी तुझ्या नादांचं पण माहित नव्हतं की, कारण ते सॉन्ग एवढं सगळ्यांना आवडलेलं त्या टायमाला. आणि आता कसं आवडेल, म्हणजे कसं रिस्पॉन्स करतील पब्लिक, त्यावरती काय करतील, स्टोरी कशी वाटेल, हे एक मनामध्ये होतं. पण तुम्हाला खूप भरभरून आवडलंय ते सॉन्ग आणि खूप जास्त कमेंट्स वगैरे खूप जास्तीत जास्त शेअर करतायत. आणि त्या सॉन्ग मध्ये पहिली गोष्ट एवढं सांगेल की माहित नव्हतं की दादा मला घेईल की नाही त्या सॉन्ग मध्ये, कारण ते सॉन्ग माझं पण फेवरेट होतं पहिलं. जेव्हा मी दादाला भेटलो पण नव्हतं, ते गाणं फेवरेट होतं. आणि नंतर दादा मला सांगतोय की तू त्या गाण्याचा पार्ट आहे. सो लय वेगळं वाटलं. आणि काय करायचंय, काय स्टोरी असेल माहित नाही, पण काहीतरी नवीन करायला भेटेल, नवीन एक्सपिरियन्स करायला भेटेल, एवढंच होतं. आणि सानिकाला पण मी बोललो, दादासोबत जेव्हा पण मी काम करतो तेव्हा नवीन एक्सपिरियन्स येतो मला हर टाइम. आणि ह्या टायमाचा पण खूप भारी एक्सपिरियन्स होता. परत एकदा प्रसन्न दादासोबत काम करता आलं, सचिन दादासोबत काम करता आलं. आणि संकेत दादा बद्दल एवढं बोलेल की संकेत दादानी जेव्हा फर्स्ट ड्राफ्ट बघितला तेव्हा त्यांनी मला मेसेज केलेला की खूप भारी गाणं झालंय निक. आणि मी तेव्हा सॉन्ग पण नव्हतं बघितलेलं, तेव्हाच त्यांनी मेसेज वगैरे करून सो होप्स होत्या. आणि दुसऱ्या दिवशी येऊन मी बघितलं तर मनाला पटलं की हा बाबा काहीतरी चांगलं केलंय आपण. आणि आज एवढं तुम्हाला सॉन्ग आवडलं.
सो अजून जास्त शेअर करा आणि अजून एक नवीन रेकॉर्ड बनवू आपण 1 मिलियनचा. म्हणजे याच्या सिलेक्शनची पण एक वेगळी आहे. आता हा मगाशी Yes. बोलत होता की आता त्याला काय कुठून सुरुवात करायची कळायला नाही. Yes. कारण एवढं तुम्ही 7 तासामध्ये 500 के तर मे बी 7 तासात जर 1 मिलियन झाला असेल चक्कर येऊन पडला बॉलमेट सलाईन लावले तर असेल. त्याच्यामुळे बरं झालं की तुम्ही 7 तासात 500 के ओके. बट एवढं सांगेन की याचं सिलेक्शन पण एक आणि याचं दोघांचं सिलेक्शन एकदम अचानक ठरलं. Yes. कारण सानिकाचं तर खूपच 3 अचानक दिवसामध्ये ठरलं. आमचं ऑलरेडी एक दुसरं गाणं प्लॅन होतं जे शूट होणार होतं. बट अचानक ते गाणं कॅन्सल झालं आणि पुढे ढकललं गेलं. त्याच्यामुळे त्याच डेट्सना आम्हाला नागपुरासाठी गाणं करायचं होतं आणि मग काय करायचं म्हणून मग परितेचा नादान 2 हा आणि मला वाटतं किती दिवसात बनवला आपण ट्रॅक? 2 दिवसामध्ये आम्ही इनिशियल ट्रॅक बनवून शूटसाठी रेडी केला आणि मग शूटला जाताना आता ऍक्टर्स कोण घ्यायचे. मग सचिन दादाने आमचं, निखिल दादा, माझं, भूषणचं, सोनालीचं आमचं कंटिन्यू कॉन्व्हर्सेशन होतं की आता 2 दिवसामध्ये असा कोणता ऍक्टर पाहिजे. आता सचिन दादाला जेव्हा कन्सेप्ट सांगितली मी तेव्हा सचिन दादा बोलला मला हे गाणं ऐकून डान्स दिसतोय. सो ऑप्शनच नव्हता. आम्ही सराउंडिंग मध्ये कोणाला शोधून त्याच्याकडून स्क्रीन टेस्ट घेण्याचा किंवा तो डान्स करू शकेल का. मग हा लकीली हा डान्सर चांगला असल्यामुळे, ऍक्टर तर आहे पण डान्सर चांगला असल्यामुळे हा गाणं त्याला अप्रोच केला गेला. सचिन दादा बोलला की निक सोबत त्याने आधीही काम केलेलं आहे 2 गाण्यांमध्ये. सो दोन्ही गाण्यांमध्ये त्याला एवढा चांगला एक्सपिरियन्स मिळाला डान्समध्ये. सो तो बोलला की निकलाच घे आणि मग निकच्या अपोजिट सानिका कास्ट झाली. कारण तो जो निरागसपणा आहे एका अंध मुलीचा तो नाही, निरागसपणा आहे. मला त्याबद्दल बोलायचं आहे की इथून आधीच्या सॉंग्स मध्ये मी असे रोल केले होते की एक छान दिसणारी मुलगी किंवा एक इमोशनल सीन, लव्ह स्टोरी असे. पण या सॉन्ग मध्ये मला सचिन दादांनी एक कॅरेक्टर प्ले करायला दिलं होतं एक अंध मुलीचं. अँड मी नाही बोलणार की मी फुल्ली त्यांची लाईफ जगू शकले पण थोडंफार फील करू शकले की त्या लोकांच्यात पण कशा फिलिंग्स येत असतील किंवा ते लोक काय फील करत असतील. सो सचिन दादाला पण मी थँक्यू म्हणते की असं काहीतरी कॅरेक्टर प्ले करायला दिलं मला. अँड थँक्यू नागपुरा म्युझिकवर की एक आर्टिस्टला नेहमी वाटतं की आपण वेगळे कॅरेक्टर काहीतरी नेहमी भेटावेत, आपल्याला वेगळं काहीतरी करायला भेटावं. आणि इथनं मागच्या सॉंग्समध्ये मी असं कधी केलं नव्हतं. सो थँक्यू नागपुरा म्युझिक, प्रशांत दादा, सचिन दादा की असं काहीतरी करायला दिलं मला. नाही आणि ऍक्च्युली कारण एखादा कॅरेक्टर जेव्हा दिला जातो ना तेव्हा त्या कॅरेक्टरला जगणं खूप इम्पॉर्टंट असतं. जसं निकला एखादा कॅरेक्टर दिला, आपली यारीमध्ये जसं त्यांनी केला एक वेगळा कॅरेक्टर, त्याला तिथे खूप डिफिकल्टीज होत्या त्या सीन्स करण्यासाठी. सानिकाचा असेल हा कॅरेक्टर किंवा मग विशालचा असेल, त्याला आमदार बनायचं होतं. सो प्रत्येक व्यक्तीला एक स्पेशल कॅरेक्टर मिळतो, प्रतिभाचा सुद्धा. म्हणजे प्रत्येक आर्टिस्टला एक वेगळा कॅरेक्टर मिळतो. म्हणजे एकदम नॉर्मल नसतात गोष्टी, तिथे त्यांच्या लाईफमध्ये जे आहेत त्याच्या पलीकडे जाऊन त्यांना काम करावं लागतं, वेगळं काहीतरी करायचं. त्याला ऍक्टिंग बोलतात आणि ते करण्याचाही प्रयत्न करतात. आता कोण किती सक्सेसफुल आहे ऑडियन्सवर आहे, बट आम्हाला मजा येते जेव्हा त्यांना स्क्रीनवर बघतो आणि ऑडियन्सला पण येत असतील, त्यांचे फॅन्स असतील किंवा मी एवढं सांगेन की खूप सारी गाणी आहेत मिलियन्समध्ये आहेत यांची दोघांची. याचं आता मला वाटते 87 मिलियनच्या आसपास आहे. सो फॅन्स असून किती असू शकतात, तर साधारण यांचे आता 1.4 मिलियन इन्स्टावर फॉलोअर्स आहेत. मग तरी पण आपण समजूया अर्धे फॉलोअर्स इन्स्टावर नसतील तरी 2 मिलियन 3 मिलियन फॅन्स असू शकतात. बट त्या गाण्यावर प्रेम देणारी लोक ही जवळजवळ 67 मिलियन लोकांनी बघितलंय आणि त्याच्यावर लाईक्स आहे 87 मिलियन. सो म्हणजे बघू शकता की मराठी गाण्यांना पण तेवढं प्रेम दिलं जाते. म्हणजे मला या गोष्टीचा अभिमान आहे की मी सगळ्या ऑडिओ प्लॅटफॉर्म्स आम्ही ओपन केले आणि मी सगळे चेक करत होतो गाण्यावर सगळ्याकडे. आणि पहिल्या 10 गाण्यांमध्ये आमचे 5 ते 6 सॉंग्स आहेत. सो याचा अभिमान आहे मला की आणि हे सगळे टीमची मेहनत आहे. पहिल्या 10 गाण्यांमध्ये 5-6 गाणं, पहिलं एक गाणं मुश्किलने यायचं आणि नंबर 1 सॉन्ग 2021चं माझी बायको आहे ते आमचंच आहे. नंबर 2 आपली यारी असेल, मी नागपुरा असेल, गर्लफ्रेंड, सगळे गाणे जे आहेत ते आणि हुरपरी सुद्धा आहे त्या लिस्टमध्ये. काय बात आहे. आणि आता बॅक टू बॅक परितेचा नादान 2 पण. वर्षाची एंडिंग आहे. सो मला माहिती नाही आता एंडिंग पर्यंत 31 तारखेपर्यंत जर तुम्ही याला ट्रेंड अजून नेलं तर मग हा पण गाणं ऍड होईल. मे बी एक गाणं निघेल त्या लिस्ट मधून आणि हा गाणं ऍड होईल. आमची बाकीची गाणी काढू नका. 6-7 गाणी असतील तर सगळेच राहू द्या. बट येस, तुमचं प्रेम भरपूर मिळतं आणि त्यामुळे मजा येते काम करायला पण आणि त्या प्रेमासाठी.
आज पण मला 2-3 फोन आले खूप मोठ्या लोकांचे आणि त्यांनी अप्रिशिएट केलं मला. तर तो मला थोडंसं बरं वाटतं. नावं तर नाही घेणार पण लवकरच तिथे पण आता इंडस्ट्रीमध्ये सुद्धा काम करत असताना या एक्सपिरियन्स खूप मोलाचे करतील मला. मीच बोलतोय, अजून पण बोलतात त्या बोलणार आहे की नाही. सोनाली ऍक्च्युली नेहमीप्रमाणे हे गाणं हिचं सुद्धा आधी सांगतोय, हिला बोलायच्या आधी ही आर्टिस्ट ऑफ द इयर आहे. हिचे गाणी त्याच्यामध्ये माझीच गाणी तिने गायलेली हिट नाहीये, सो इतर गाणी सुद्धा तिने गायलेली आहे. सो नंबर 1 वर सध्या ती आहे. आणि लकीली मी काल एक स्टोरी पोस्ट केली होती कोणीतरी, त्याच्यामध्ये नंबर 1, 2, 3 असे होते आय गेस कुठल्या प्लॅटफॉर्मवर. त्याच्यामध्ये नंबर 1 तू होती, सेकंड वर मी होतो आणि थर्ड वर केबल होता. स्टोरी बघितली, मी हार्ट दिला, मी रिपोस्ट नाही केली कारण मला आवडत नाही. बट येस मजा येते. म्हणजे तिने एवढी गाणी गायली त्यावर्षी. मला वाटते महिन्यातून जर 10 गाणी रिलीज होत असतील तर तिने 7 ते 8 गाणी गायलेलीच पाहिजे. येस. तर अशा पद्धतीने आणि सगळी गाणी आणि जे पण तुम्ही ट्रेंडिंगला सॉंग्स बघत असतात त्यातले 90% सोनाली दीदी. तिच्या लाईन्स लगेच व्हायरल होतात. ते तिला ते गॉड गिफ्ट पण मिळाले तिच्या आवाजाचं, की ते लाईन्स ते पोरा सांगते तुला खरं खरं पासून जे चालू आहे ते चालू तेव्हापासून तिने मागे बघितलं. पोरा सांगताय तुला खरं खरं आणि त्याच्यानंतरच मला वाटतं पोरी तुझ्या नादान नादान होता. was the hit. लगेच. आणि त्या गाण्याचा आता मी सेकंड पार्ट करतो. म्हणजे मी विचार नव्हता केला तेव्हा की कधी असं होईल फ्युचर मध्ये की या गाण्यामुळे पण आपल्याला एक ओळख मिळेल आणि त्या गाण्याचा आपण सेकंड पार्ट करू. आणि जसं आम्ही नेहमी बोलतो की आम्ही हा प्रोजेक्ट खूप घाईमध्ये केलाय, बट हे गाणं सुद्धा तसंच घाईमध्ये झालंय. आणि सानिकाच्या कॅरेक्टर बद्दल मगाशी विषय होत होता, त्याबद्दल मी बोलीन की इतकी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी तिच्यावर आम्ही टाकली होती. आणि निकला तरी थोडंसं आधी आम्ही सांगितलं होतं की तू या गाण्यामध्ये आहेस, पण सानिकाला नेहमीप्रमाणे उद्या आपल्याला शूटला जायचंय, तू ये. हा असं सानिकाला सांगितलं होतं. आणि असा एखादा कॅरेक्टर देताना ऍक्टरला थोडं त्याच्यावर थोडंसं स्टडी करावा लागतो. थोडे काही लोकांनी मोठ्या आर्टिस्टने तो कॅरेक्टर प्ले केलेला असेल तर ते बघून वगैरे किंवा काही तर त्याच्यावर थोडंसं एक्सप्लोर करायला त्यांना वेळ दिला जातो, जो सानिकाला अजिबातच मिळाला नाही. आणि जेव्हा मी प्रिव्ह्यू कॉपी बघितली गाण्याची तेव्हा आय वॉज लाईक खरंच ही सानिका म्हणजे किती सुंदर पद्धतीने तिने तो रोल परफॉर्म केलाय. हे खरंच अनएक्सपेक्टेड होतं. असं नाही की ती चांगली ऍक्ट्रेस नाही, ऑफकोर्स मी नेहमी बोलते की तिची ग्रोथ जी आहे ती मस्तपैकी प्रत्येक गाण्यामध्ये आपल्याला बेटर अँड बेटर दिसतीये. पण या गाण्यात जी होती ती तो ग्राफ अगदीच असा वर गेला. आणि निक बद्दल तर नेहमी मी बोलते की तो खूप सुंदर डान्सर आहे, खूप सुंदर ऍक्टर आहे आणि तोही ऑफकोर्स बेटर अँड बेटर करत चाललाय डे बाय डे. प्रमोशन म्हणजे प्रमोशन खूप छान करतो. सो दोघांनी खूप सुंदर केलंय. आणि प्रशांत दादाबद्दल बोलायला गेलं तर हे जे गाणं होतं म्हणजे नेहमी असं असतं की रॅन्डमली जे सुचतंय आपण ते करतो, पण या गाण्याला घेऊन म्हणजे ऑलरेडी पोरी तुझ्या नादान लोकांच्या मनामध्ये आहे. आणि असं लोकांच्या मनातलं एखादं गाणं त्याचं सिक्वल करणं, मग त्यातला तो दादाने फ्लेवर जो आहे तो कुठेच असा पडू दिला नाहीये. पोरी तुझ्या नादांचा जो फ्लेवर आपल्याला ऐकायला मिळाला होता तेव्हा तो फ्लेवर ह्या गाण्यातही आहे. जरी एवढ्या मोठ्या टाइम स्पॅन नंतर आपल्याला हे गाणं ऐकायला मिळत असलं तरी संकेतने तर ही हॅज रॉक्ड इट ॲज ऑलवेज. इतकं सुंदर केलंय. आणि काल तर मी म्हणजे माझी रिॲक्शन तर वेगळीच होती काहीतरी जेव्हा काल मी फायनल व्हिडिओ बघितली की अरे ये क्या कर दिया तुम लोगोंने. म्हणजे इतकं सुंदर आणि सगळ्यांनीच इतकं छान केलंय. आणि त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट ज्याबद्दल मी बोलेन ते म्हणजे ऑडियन्स, की थोडीशी अशी भीती होती की काय होईल. सेकंड पार्ट आहे सो लोकांना तो तितकाच रिलेट होईल का, तितकाच आवडेल का. पण तो तुम्हाला इतका म्हणजे तुम्ही इतका भरभरून रिस्पॉन्स देताय. आपली यारी एका तासामध्ये आम्ही 100K केले होते आणि ह्याचे ऑलमोस्ट 55 मिनिट्स मध्ये 100K व्ह्यूज कम्प्लीट केले, 100 रील्स रेकॉर्ड ब्रेक केला. सो थँक्यू सो मच फॉर दॅट. असंच खूप खूप प्रेम करत राहा, कारण आजचा तर म्हणजे आजच रिलीज झालाय सो आजच असं खूप सारं प्रेम असं नका. आमच्यासाठी हा रिलीज याच्यासाठी स्पेशल आहे कारण दर रिलीजला काही कार्यक्रम असं इव्हेंट असं यावेळी कोणी नव्हतं, पण आम्हाला तुम्ही असं जाणून नाही दिलं कारण असं वाटतंय की कोणी नसलं तरी तुम्ही आमच्या सोबत नक्कीच आहात आणि तुम्ही घरात राहून
प्रमोट केलं आणि जास्तीत जास्त शेअर केलं, कारण एवढे व्ह्यूज शक्य आहेत आउट ऑफ खरंच. येणं. हो. तुम्ही शेअर केले त्याच्यामुळे ते शक्य झाले. Yes. सो So थँक्यू शेअर सो मच. करत राहा. शेअर करून सोडू करत नका. राहा. हा. आपल्याकडे थोडेच डेज राहिलेत, Yes. 8 डेज राहिलेत. 8 डेज मध्ये ट्रेंडिंगला न्यू सॉन्ग, इयर एंडचं हा, सॉन्ग. हा. Yes, Yes. yes. आमचं लास्ट सॉन्ग आहे शेवटचा goal. 2021. 2021 लास्ट सॉन्ग आहे, तर भरभरून शेअर करा. आणि 2022 मध्ये तर घेऊन येणारच आहोत. Yes, 2022 मध्ये नवीन But नवीन Deep येते. सोबतचं मे बी शेवटचं सॉन्ग असू शकतं. येस. कारण त्याने खूप छान स्टार्ट पण 2021चा निकच्या सॉन्गने आला होता, एंड पण तुझ्या सॉन्गने येतोय. ते दोघं स्टार्टिंग पार्टीवर पण का मिस बसले करायला आय आहेत? थिंक. सांगा. त्यांना जागा नाही इथे बसायला म्हणून. स्टार्टिंग पण करतोय खूप मोठ्या लेवल साठी. येस, खूप खूप टी सिरीजचा खालचाच येतो. बट येस, आम्हाला मजा आली पूर्ण प्रोजेक्ट करताना. आणि मी पटकन नावं घेईन. सचिन कांबळे, आउटस्टँडिंग डिरेक्शन, स्टोरी स्क्रीन प्ले, आणि त्यासोबत काम करायचं. मगाशी होता तो आता एका शूट साठी निघालाय आणि त्या शूट बद्दल मी बोलणार नाही. काय तो शूट बद्दल नाही सांगता येणार ना, त्यांनी रिव्ह्यू अच्छा. नाही केला अजून. ओके, सो त्याच्यामुळे तो आता शूटला निघालाय. अदरवाईज तो आमच्या सोबत असता. सचिन दादाचं डिरेक्शन, विशाल एडिटर, खूप छान काम. समीर गायकवाड, ज्यांनी असिस्टंट डिरेक्टर, असिस्टंट कोरिओग्राफी, सगळं म्हणजे त्यांनी पूर्ण प्रोजेक्टच्या मध्ये तिकडे खूप मेहनत केली आहे. आशिष असेल, रितेश असेल, त्यांनी खूप मेहनत केली आहे. पूनम ताईचे मनापासून धन्यवाद, कारण तिने मुलासारखं आम्हाला सगळ्यांना ट्रीट केलं. तिच्याच घरी आम्ही, म्हणजे सचिन दादाची वाईफ म्हणजेच पूनम ताई, तर तिच्या घरी म्हणजे त्यांच्याच घरी आम्ही प्रॅक्टिस वगैरे करून तिथेच राहायचो. सो तिने जेवण वगैरे दिलं. मला बिर्याणी नाही आवडत म्हणून तिने अंड्याचं कालवण बनवून दिलेलं, एवढं आठवते. सो थँक्यू सो मच सगळ्यांचं, कारण खूप मनापासून त्यांनी सपोर्ट केलाय. पतू आहे आमचा, पतूची मम्मी आहे, त्यांनी जेवण दिला. जेवणाचं सगळं त्यांच्याकडे होतं. सो आम्हाला जेवणासाठी त्यांचंही मनापासून धन्यवाद. आता ऑडिओ टीमकडे येईन, पटापट ऑडिओ टीमकडे येईन मी. गायले बट अभ्यास आहे सोनाली सोनावणे, सिंगर. हे पैसे दिले असतील. आणि ट्रेंडिंग सिंगर मराठीमध्ये, मराठी इंडस्ट्रीतले खूप मोठं नाव हर्षवर्धन बावरे, त्यांनी गायलेलं आहे. म्युझिक केलेलं आहे. आणि एलिक्झर स्टुडिओचं मनापासून धन्यवाद. कुणाल आणि कुणालचं पूर्ण टीमचं, विराजचं, सगळ्या जणांनी खूप मेहनत केली त्या प्रोजेक्टला. म्हणजे माझं गाणं असताना सुद्धा त्यांनी स्वतःचं गाणं समजून आम्ही तिथे वर्क करत राहिलो. आणि पेमेंट पण नाही घेतली त्यांनी. दिली का आपण? आज सॉरी, दिली आम्ही पेमेंट. ओके, जरी पेमेंट घेतलेली आहे, बट आधी म्हणजे असे स्वतःहून मागितले नाही, आम्ही स्वतःहून दिलेले, नाही त्यांनी घेतले नसते. बट येस, एलिक्झर स्टुडिओ एकदम पॉझिटिव्ह वाईब्स तिथे येतात काम करताना. आणि आमचं वर्क स्टेशनच आता एलिक्झर स्टुडिओ आहे पनवेलमध्ये. सो तुम्हाला कधी काय काम असेल तर एलिक्झर स्टुडिओला कॉन्टॅक्ट करा. विजय सोनावणे आमचा जो कॉर्डिनेटर होता पूर्ण ऑडिओचा, ज्याने कोरस सुद्धा केलाय. त्याच्यामुळे आता डीओपी टीमकडे येईन. हे गाणं 2 डीओपीने शूट केलंय. पहिल्या 2 दिवसाचं शूट हे केलेलं आहे आदित्य गीत, आणि दुसऱ्या दिवसा जे लास्ट डेचं शूट होतं, 3 दिवसाचं शूट होतं, त्या डेचं शेड्यूल साहिल मोरिया क्रिएशन, सो यांनी केलेलं आहे. आणि त्याच्यासोबत आशुतोष होता आणि शुभम, हे दोघं त्याचे असोसिएट होते. थँक्यू सो मच. खूप छान शूट केले तुम्ही वेळेत. पंकजचं मनापासून धन्यवाद. पंकजने खूप चांगले कलर्स भरले, कारण जेव्हा पण आमच्याकडे एक रफ कट येतो, त्याच्यामुळे आता मला माहितीये की याचा आउटपुट चांगला येणार आहे तो पंकजमुळे. आणि पंकज रफ कट आपण बघून आम्हाला वाटत नाही कधी, म्हणजे मे बी नवीन लोकांना वाटणार की अरे रफ कट आहे कसं निघेल प्रोजेक्ट, बट मला माहितीये की पंकज त्याच्यामध्ये कलर्स भरेल, डीआय करेल, तेव्हा काय त्याचा आउटपुट निघेल. आणि तशा पद्धतीने तो नेहमी डिलिव्हरी देतो आम्हाला. थँक्यू सो मच पंकज. त्यानंतर रसू पटेल, ज्यांनी या गाण्याचे कॉस्ट्युम केलेले आहेत. आणि थँक्यू सो मच रसू पटेल की तुम्ही दरवेळी कॉस्ट्युम देता. आणि हुरपरीचे कॉस्ट्युम तुम्हाला आता आम्ही रिटर्न देतोय. आणि या गाण्याचे कॉस्ट्युम दिले ना आपण ते इथे बोलणार. हुरपरीचे आता आम्ही कॉस्ट्युम देतोय. या गाण्याचे दिलेत आम्ही, लवकरच दिले. थँक्यू सो मच. तुमच्या मेकअप आर्टिस्ट आमचे पतू शेख, त्यांनी खूप सकाळी लवकर येऊन सगळे झोपायचे, तो येऊन उठवायचा आणि परत उठवायचा. नंतर तो मला येऊन उठवायचा की अरे कोणी उठत नाही, मी जाऊन ओरडायचं, सगळे उठायचे. मला पण येऊन उठवायचा. हा, मग तोच. आणि पतू, त्या मनापासून धन्यवाद, कारण तो अलिबागचा असल्यामुळे आम्हाला support पण करतो. पतूसाठी
लाडका आहे सगळ्यांचा. ह्यूज क्लॅप्स. अजून मला वाटतंय भूषण 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 आणि माझ्याबद्दल काय बोलायची गरज नाही. आम्ही म्हणजेच नातखुळा म्युझिक. येस सो आमच्याबद्दल बोलायची गरज नाही. सो समर्थ क्या बात आहे, क्या बात आहे. एकदम गोड. म्हणजे भूषणचं नाव घेतलं देवाची देवाची गाणी. सवय नाही अरे आम्हाला. बापरे. अचानक भूषणचं नाव घेतलं देवाची गाणी म्हणजे देवच चमत्कारच. सिद्धार्थ सरांचं मनापासून धन्यवाद. वेळात वेळ काढला त्यांनी. म्हणजे त्यांचा एवढा बिझी शेड्यूल असताना त्यांनी त्यांचे स्टुडंट्स पाठवले आणि दोघांनी पण खूप छान व्हॉइस ओव्हर केलेला आहे. कारण यांना दोघांना व्हॉइस ओव्हर साठी बोलवलेलं, बट एवढं छान यांचा आवाज असताना अरे हे बिझी होते. थोडंसं काम होतं त्यांना थिएटरमध्ये पुष्पाच्या प्रीमियरला बोलवलेलं नाही दादा मी त्यांना. नव्हते. ही स्पायडरमॅनच्या प्रीमियरला. सो खूप बिझी होते त्याच्यामुळे. पण खरंच यार कुणाला मजा आली. कोरिओग्राफी इन द रिदम डान्स अकॅडमी मुंबई Yes, सिटी. yes. पहिल्यांदा त्यांच्यासोबत काम केलं पण मजा आली. मी स्टोरी पण टाकली होती. खूप आउटस्टँडिंग डान्सर्स आहेत ते. देन अजून पण राहते आपलं. हो तर ज्याने आमची गाणी सुपरहिट गायलेली आहेत माझी बायको पासून सगळे, तर केवल वाळज. तो आमच्या जरी त्याने गाणं गायलं नाही तरी तो गाण्याचा एक इंटिग्रल पार्ट असतो. तो मिक्सिंग करतो. मिक्सिंग मास्टरिंग त्याने केलेली आहे. सो त्याचं मनापासून धन्यवाद. आणि त्याचा हात लागल्यावरच आमचे गाणे बाहेर पडतात. सो थँक्यू सो मच. आणि त्यांनी रात्रभरात काम केलंय. म्हणजे आम्ही ट्रॅक द्यायला लेट झालो कारण तुम्हाला जसं बोललो की अचानक ठरलं गाणं, अचानक कास्टिंग झाली, अचानक शूट झाले. सो खूप कमी वेळामध्ये त्यांना मी ट्रॅक दिलाय. त्याच्यानंतर साहिल शेख, त्याचं मनापासून धन्यवाद. नाही खूप सुंदर मला वाटते सगळं मोशन केलेलं आहे. आम्ही जेव्हा पहिला मला वाटतं असं असेल ना आपला स्वाईपचा किंवा आउट नावचा एकदम सुंदर बनवले. आणि इज आउटस्टँडिंग ऑल द टाइम. आणि त्यांनी या प्रोजेक्ट मध्ये खरंच मनापासून हे केलं. पवनची कॅलिग्राफी फर्स्ट पार्ट त्यांनी केलेली, सेकंड पार्ट पण केलेली. तो साहिल पवन यांचं पण मनापासून धन्यवाद. अजून कोण राहतं? अजून कोणी राहू नये म्हणजे असं वाईट वाटू नये म्हणून मी नाव घेतोय सगळ्यांचे. थँक्यू सो मच. हो आता ते त्यांच्याबद्दल बोला. सुनील ढोंबळे सर म्हणजे सचिन दादाचे गुरु. आणि त्यांनी ते आम्हाला प्रत्येक एका फोनवर येतात की तुम्हाला काय सर एक भूमिका करायची. तर याचे वडिलांची भूमिका त्यांनी पहिल्या 2 गाण्यांमध्ये केलेली, आपली यारीमध्ये आणि मला वाटते अजून होते गाणे नाही सॉरी आपली यारीमध्ये याचे वडील होते सुनील सर आणि रूपसागरामध्ये हिचे वडील होते. पण आउटस्टँडिंग आर्टिस्ट थिएटर आर्टिस्ट आहेत त्याच्यामुळे आउटस्टँडिंग काम. पण याच्यामध्ये ते आजोबा बनले आणि एवढं छान काम करतात त्याच्यामुळे आम्हाला त्यांनाच बोलावंसं वाटतं, बोलवावंसं वाटतं त्याच्याबद्दल. हा आपली यारीमध्ये याचे होते. आपण याच्यामध्ये आजोबा आले. सो काहीच कसं वाटलं गाणं हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. रील्स कॉम्पिटिशन रील्स बनवा. येस गाईज कॉम्पिटिशन ठेवली आहे. खूप जास्त रील्स बनवा. आणि पोरी तुझ्या नादान 2 या टीमला टॅग करा आणि नातकुळा टीमला टॅग करा आणि खूप छान छान व्हिडिओ बनवा. आम्ही पण तुमचे व्हिडिओ बघू. आणि बनवतील आणि जे कोण कॉम्पिटिशन विन होतील त्यांच्यासाठी नातखुळाकडून गिव्ह अवे आहे, गिफ्ट हॅम्पर आहे, ते तुमच्यापर्यंत आणि सगळ्यांसोबत रील्स बनवायची संधी. येस म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोपऱ्यात असाल तरी पण तुम्हाला एवढं तरी आम्ही करू की आसपास तुम्ही कुठेतरी आम्ही जेव्हा आसपास येऊ तेव्हा तुम्हाला बोलवलं जाईल. एक रील तुम्ही यांच्यासोबत बनवू शकता एका आर्टिस्ट सोबत. सपोज मग एखाद्या कोल्हापूरचा व्यक्ती असेल तर कोल्हापूरमध्ये आमचं जाणं झालं तेव्हा, किंवा तुम्ही मुंबईत कधी येऊ शकता आणि कधी रील बनवू शकता किंवा पुण्यात येऊ शकता. पण तुम्हाला पॉसिबल नसेल तर तुम्हाला एक रील बनवून मग ते त्यांच्या फीडवर तुमच्यासोबत कोलॅब करतील. ही पण आम्ही यावेळी चालू करतोय. सो तुम्हाला संधी आहे. आणि कोणताही पॉप्युलर क्रिएटर या कॉम्पिटिशनचा भाग नसेल. ते जे रील्स बनतायत पॉप्युलर क्रिएटर्स कडून ते आमचे फ्रेंड्स आहेत किंवा ओळखीचे आहेत, प्रमोट करतात, प्रेम देत आहेत. बट जे नवीन असतील जे खरंच खूप चांगले क्रिएटिव्हली व्हिडिओज बनवत आहेत
सो त्याच्यावर मेल आणि फिमेल दोन्हीवर, आणि 1-2 विनर्स नाही काढणार आम्ही, जवळजवळ 10 विनर्स तरी काढूच आम्ही, दरवेळी काढतो. आपली यारीच्या वेळी सगळ्यांना गिफ्ट हॅम्पर पोचलेलेच असतील. खूप जणांनी ते पोस्ट पण केले होते फोटोज. सो ते गिफ्ट हॅम्पर तुम्हाला परत हवे असतील, सो नक्की जास्तीत जास्त कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करा. न्यू इयरला तुमच्याकडे गिफ्ट असेल आमच्या नाथकुळे म्युझिक परिवाराकडून. बोला. येस, Yes. एक जण बोला. आता निक शिंदे आपल्याला इंग्लिश मध्ये थँक्यू म्हणजे एकदम असं थँक्यू गाईज एवढा सपोर्ट केल्याबद्दल. इंग्लिश मध्ये. हा, थँक्यू इंग्लिश एवढा सपोर्ट. थँक्यू गाईज एवढा सपोर्ट केल्याबद्दल. आणि अजूनही तुम्ही म्हणजे सगळ्यांनी बघितलंच असेल, पण अजूनही परत एकदा माझ्यासाठी बघून या सॉन्ग. आणि तुमच्या फॅमिलीला पण बघायचं ना? येस, पण बघायचं. सगळ्यांना शेअर करा व्हॉट्सअपला, इंस्टाग्रामला. हा येस, जास्तीत जास्त शेअर करा, सगळीकडे शेअर करा. सगळे आणि करू शकता तुम्ही. येस, आणि गाईज तुम्ही तुमच्या स्टोरीला सगळेजण शेअर करू शकता. लिंक घ्या आणि कॉपी पेस्ट करा. तुम्हाला ऑप्शन आला ऑप्शन ऍड लिंक. आधी 10K फॉलोअर्स काहीतरी होतं. पण येस, आता काय नाही, आता काय नाही, आता सगळ्यांना येते ते लिंक. लिंक शेअर करा तुम्ही. येस, सो लिंक शेअर करा स्टोरीला आणि टॅग करा अख्ख्या पोरीजो नादान आणि नाथकोळा टीमला. Yes. ओके. आणि निकनी जसा डान्स केलाय सॉन्ग मध्ये, तसं जर तुम्हाला जमत असेल तर डान्स करा त्यासारखा आणि त्याला टॅग करा. येस, आणि सानिकाने पण डान्स केलाय, सो सानिका सारखा माझा कोणाला माझा easy dance होता. रील बनवा आणि टॅग करा तिला. हे असं होतं. हा? नाही, ते- बरोबर. सॉन्ग क्या हो ते पण नवीन गाईज. ही नवीन स्टेप केली ती सांग ना. नवीन step? लय पोरी तुझे नादान जाईल. आपण टाकू ती. Yes, yes, आम्ही- yeah, आम्ही 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 काढली रील. ऍक्च्युअली रील बनवली. आणि Yes. आता मी चाललोय मुलांना स्पेशली नाथकुळा म्युझिक टीम कडून, परिवाराकडून आम्ही आज सानिका मोस्टली येते नाही येते, पण आम्ही सगळे चाललोय मूवीला. सो तुमच्या याच खुशीमध्ये 500K लवकरात लवकर तुम्ही करून दिले याबद्दलच आम्ही Thank you, 1 million पण लवकर करा. मूवीला. आणि तिथे निखिल दादा आता मला फोन करेल की कोणाच्या पैशाने घेऊन काय नाही. सो सगळे जणांनी स्वतः तिकीट काढलेले Yes. आहे. सो आम्ही चालू मूवीला. पण तुम्ही सुद्धा एन्जॉय करा तुमचा हा टाइम, आणि जास्तीत जास्त बघा गाणं. उद्या परवा नेहमी ऐकत राहा, जास्तीत जास्त रील्स बनवा. एवढंच बोलून सगळ्यांची तुमची रजा घेतो. आणि रील कॉम्पिटिशन जसं बोलला तसं जास्तीत जास्त रील्स बनवा गाईज. आम्ही बघतोय, आणि सुरुवातीच्या रील्स आहेत ना आम्हाला बघायला इझी पडतात, त्याच्यामुळे सुरुवातीलाच बनवा. तुम्ही आरामात बनवलात तर नाही, मला खूप रील्स होतात, बनतात, मग त्या नोटीस त्या होत नाही. आणि हॅशटॅग पोरी तुझ्या नादान 2.0 नाही, Yes. 2.0 फक्त Hashtag मध्ये 2. फक्त 2. 2 पोरी तुझ्या नादान 2 फक्त यूज करा. आणि टॅग करायला विसरू नका आम्हाला. आता तुमचे टॅग्स आम्हाला दिसतात सुद्धा. आधी तो ऑप्शन नव्हता, पण आता इंस्टाग्राम अपडेट झाल्यामुळे तो दिसतो सुद्धा. सो आणि आम्ही सगळ्यांच्या स्टोरीज बघतो. तुम्ही लोक प्रेमाने आमच्या त्या स्नॅपशॉट काढून टाकता. स्टोरी बघतो, रिपोस्ट करता येत नाहीत कारण खूप साऱ्या स्टोरीज असतात. पण काही ज्या खरंच खूप चांगल्या स्टोरीज असतील त्या आम्ही नक्की रिपोस्ट करू, काहीतरी क्रिएटिव्ह असतील. सो थँक्यू सो मच. असंच प्रेम राहू दे सगळ्यांवर. अगेन मी सगळ्यांचं मनापासून धन्यवाद मानेन. निक शिंदे, सानिका बोईते, सोनाली सोनावणे, संकेत, भूषण, सचिन दादा, निखिल दादा, सगळे जेवढे टीम मध्ये आहेत आमच्या, त्यांच्या प्रयत्नातून हे सगळं शक्य झालं. आणि तुम्ही एवढं प्रेम देताय, असंच प्रेम राहू द्या. 1 मिलियन लवकरात लवकर पोहोचवा. 1 मिलियन झाल्या निक मला आयफोन 13 मला आयफोन 13 प्रो मॅक्स गिफ्ट करणार आहे. आणि जर 24 आवर मध्ये जर झालं तर मी याला आयफोन 12 प्रो मॅक्स चा कव्हर देणार आहे. जो त्याचा कव्हर खराब झालाय. छान. जाऊ द्या, काहीतरी भेटत काय. पेमेंट दिली आम्ही. त्यापेक्षा मोठं. ट्रक भरून पेमेंट निकच्या घरी. सो येस गाईज, आणि खूप जास्त रील्स बनवा. आम्ही पण आता भरभरून रील्स टाकलेले आहेत, तर तुम्ही पण बनवा. त्याच्यावरती जाऊन सगळे बीटीएस माझ्या अकाउंटवर बघा. येस, सगळे बीटीएस हिच्या अकाउंट बघा. बीटीएस आता नाही टाकत आम्ही. BTS आता नाही. आज टाकलं कारण आमच्याकडे बाहेर रील होता. बीटीएस बघायचे असतील तर लवकरात लवकर 1 मिलियन पोहोचवा. बस. येस. बीटीएस बघू.
1 मिलियन जेव्हा जाईल त्यावेळेस भेटेल. बाय बाय, टेक केअर और देखते रहो पोरी तुझ्या नादान 2. थँक्यू सो मच जॉईन झाल्याबद्दल. कॅमेरामॅन निरीक्षण देखील गो.